काळाच्या ओघामध्ये आपणही समाप्त होतो. आपल्याला समाप्त व्हायचं नाहीये, आपल्याला शाश्वत राहायचंय. आपल्याला इतिहासात नोंद नाही व्हायचंय, आपल्याला शाश्वत राहायचंय. म्हणून शाश्वत राहण्यासाठी धर्माची गोळी फार महत्वाची आहे. मग धर्म घरामध्ये सांभाळा आणि त्यासाठी घरातले सगळे एकत्र या. घरातले जे कुटुंबात जेवढे सदस्य आहेत सगळे एकत्र येऊन काय जे छोट्या मोठ्या शिल्लक गोष्टी घरात झालेल्या असतील एकमेकांच्या, याचं मला पटणं त्याचं मला पटत नाही, याच्या संग मी बोलत नाही त्याच्या संग बोलत नाही, क्षुल्लक कारणातून निर्माण झालेला अहंकार या ठिकाणी नष्ट करून कुठेतरी एकत्र या. आपसातील एकमेकांचा प्रेमभाव वाढवा, आपुलकी निर्माण करा, जिव्हाळा उत्पन्न करा. कुटुंबामध्ये जर प्रेम आपुलकी वाढली आणि संघटन एकत्रितपण जर वाढलं तर हळूहळू या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्या समाज विकासाला होतो, समाज एकत्र येतो. आणि ज्या गावातलं समाज एकत्र आला ते गाव एकत्र आलं, हळूहळू गावाचं एकत्रीपणाचं रूपांतर हे राष्ट्रापर्यंत जातं. आणि राष्ट्रापर्यंत ज्यावेळेस संपूर्ण राष्ट्र एक होईल, संघटित होईल, एका विचाराचं येईल, एका जीवाभावाचं निर्माण होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं राष्ट्र हा देश महान होईल. त्यासाठी सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं बी आहे. नाही तर काही ठराविक जे काही लीडर मंडळी असतील त्यांचं काम नाही, किंवा ठराविक जी ज्यांच्याकडे यंत्रणा दिलेल्या आहे त्यांचंच काम नाही, किंवा जे बॉर्डरवर बिचारे आमचे नवजवान या ठिकाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत आहेत, आपल्या रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी देशासाठी प्राणाच्या आहुत्या देत आहेत, त्यांचंच काम नाही. आपलंही कर्तव्य काही आहे. आपण जर आपल्या छोट्याशा आपल्या स्वतःपासून आपल्या घरात जर सुरुवात केली तर मला वाटतं की विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि आपली प्रगती व्हायलाही वेळ लागणार नाही आणि आपली सगळी एक ताकद व्हायला वेळ लागणार नाही. आपण प्रत्येक या ठिकाणी मागे हो. त्याचं कारण काय? आपण आपल्यामध्येच भांडतो की नाही? आपण भावामध्ये भांडतो, जावामध्ये भांडतो की नाही? या जावाचं त्या जावासंग पटत नाही, या भावाचं त्या भावासंग पटत नाही. कारण शिल्लक, हिनं मला मान दिला नाही, तिनं मला सांगितलं नाही, हिला मला बोलली नाही, ती लहान आहे मी मोठी आहे, मी ठेंगणी आहे, काय काय लग्नात आयरत दिला नाही, लग्नात मानत दिला नाही, कुंकूत लावलं नाही, कायच केलं नाही, काय काय शिल्लक कारण. अहंकार निर्माण करायला, मतभेद तिरस्कार निर्माण करायला फार मोठे काही कारण लागतात असं काही नाही. पण या क्षुल्लक